वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा. सुप्रभात, शुभ सकाळ मित्रांनो. आज दिनांक 26/11/2025 सकाळीचे आज 6 ची वेळ झालेली आहे आणि आम्ही या मंगाबुडीच्या मध्यभागी असलेलं एक नागझरी ते मंगाबुडीच्या दरम्यान असलेलं एक जंगल, सुंदर जंगल असं आहे, जिथं आम्ही सकाळची कसरत करण्यासाठी आलेलो आहोत. आणि आजचा दिवस म्हणजे भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून भारतामध्ये देश चालला पाहिजे अशी त्याच्या मागची भूमिका संविधानाच्या मागची होती. पण तसं होताना आज दिसत नाही. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही शिकवण आम्हाला दिली, पण त्या शिकवणीचा विसर आम्हा भारतीय लोकांना व सत्ताधारी लोकांनाही झालेला दिसतो. आणि जंगलाची अपरिमित हानी आणि कत्तल या देशामध्ये चालवलेली आहे या सरकारने, हे आम्हाला बघायला मिळते. याच्यामुळे निसर्गाचा असमतोल होऊन यावर्षी निसर्गानं आपलं रौद्र रूप दाखवून आम्हाला पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे आणि जमिनीचंही नुकसान झालेलं आहे. जमीन खरडून जाणे वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि हा फार गंभीर आणि चिंता करण्याचा विषय आहे सर्व भारतीयांपुढे. आम्ही निसर्गप्रेमी आहोत. आम्ही आमची अशी जबाबदारी समजतो की आम्ही याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. आणि आता नव्यानं ऐरणीवर असलेला मुद्दा, नाशिकला होऊ घातलेला 2027 मधला सिंहस्त्र कुंभमेळा, याच्यासाठी सरकारने चालवलेली जो अभियान आहे, तिथं तपोभूमीच्या ठिकाणची 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय कुंभमेळाचे मंत्री गिरीश महाजन यांनी चालवलेली आहे. त्याला त्या ठिकाणच्या लोकलच्या निसर्गप्रेमी सर्व जनतेने लोकांनी फार मोठा विरोध आणि संघर्ष निर्माण तिथं झालेला आहे. आणि त्या सर्व लोकांच्या त्या विरोधाला आम्ही एक निसर्गप्रेमी म्हणून त्याला आमचं सहकार्य आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही निसर्गप्रेमी उभे आहोत. आणि अशा गोष्टी गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2014 ते 2024च्या दरम्यान केंद्रीय वन विभागाच्या अहवालानुसार भारतामध्ये 1,73,000 हेक्टर जमिनीवर विकास कामं झालेली आहेत. जमिनीवर विकास कामं होणं म्हणजे जमिनीवरचे झाड सगळे कापणे आणि नष्ट करणे, आणि तिथं रस्ते असतील, खाणी असतील, विद्युत प्रकल्प असतील किंवा इतर कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असतील, ही झालेली आहेत. पण यामुळं होणारं जे निसर्गाचं असमतोल आहे हे फार मोठ्या प्रमाणावर आणि झपाट्यानं होत आहे. त्यामुळं हा फार गंभीर विषय आहे. याच्यावर कोणी जास्त बोलताना दिसत नाही, विरोध करताना दिसत नाही. पण सर्व निसर्गप्रेमी लोकांनी भारतातले एक होऊन या सगळ्या गोष्टीला विरोध केला पाहिजे, आणि तरच आपण जगू, प्राणी जगतील आणि पुढची पिढी सगळ्या भारताचा दिल्ली झाल्याशिवाय होणार नाही. कारण आज दिल्लीची परिस्थिती बघता
दिल्लीमध्ये आज पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाण्याची आज पाळी आलेली आहे. आज वर्क फ्रॉम होम तिथं लोक करताना दिसतात. तर ही परिस्थिती सर्व भारतात होऊ नये असं जर वाटत असेल तर सर्वांनी एक होऊन या गोष्टीचा कडाडून विरोध केला पाहिजे आणि निसर्ग वाचला पाहिजे, तरच आपण वाचू. आणि सरकारला हेच सांगू इच्छितो या माध्यमातून, जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से. इनकलाब जिंदाबाद, जय जवान. जय किसान. थोडं फिरवा जा, तर